चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित महामार्गाची कामे लाल फितीत अडकलेली आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल होत आहे। त्यामुळे काही उपाययोजना करून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। नव्याने रचनात्मक आराखडा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करून अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने PMRDA प्राधान्य दिले आहे। त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात 248 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेची छाननी सध्या सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। प्रारूप विकास आराखडा DP रद्द झाल्यानंतर PMRDA प्रशासनाने वरील कार्यवाही सुरू केली आहे। प्रमुख महामार्गाबरोबर 2 गावांना जोडणाऱ्या आवश्यक संपर्क रस्त्यांचाही छाननीमध्ये समावेश आहे। यापूर्वी प्रशासनाकडून रस्त्यांसाठी निविदा काढल्या होत्या, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काळात PMRDA क्षेत्रातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे असावेत अशा सूचना दिल्या होत्या। त्यामुळे पूर्वीच्या डांबरी रस्त्यांच्या निविदा रद्द करून नवीन तांत्रिक मानकांनुसार निविदा मागवण्यात आल्या आहेत। त्यानुसार चाकण शहरासह हिंजवडी, मान, तळेगाव आदी औद्योगिक व नागरी भागातील वाढत्या वाहतुकीवरील उपाय म्हणून रस्ते रुंदीकरण आणि काही ठिकाणी नव्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे। चाकण परिसरातील वर्तुळाकार रस्ता, राष्ट्रीय महामार्ग जोडणी व भूसंपादनाची प्रक्रियेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असून त्याद्वारे PMRDA क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था आणि शहरी विकासाला नवे बळ मिळणार आहे। राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे। मांडणी लेआउट आराखडा रद्द झाल्यानंतर पुन्हा नव्याने योजना आखावी लागल्याने काही विकास कामे ठप्प झाली होती, मात्र आता रचनात्मक आराखड्यानुसार नव्याने रस्त्यांची आखणी पूर्ण झाली असून प्राधिकरणाने प्रत्यक्ष कामांसाठी गती दिली आहे।